मुलांना अवघड वाटणारा भाग थोडासा हसत खेळत शिकवण्याच्या प्रयत्नासाठी मी प्रॅक्टिकली अशी काही चित्र काढून ठेवलेली आहेत आणि काना, उकार, मात्रा, वेलांटी, त्याचबरोबर काही त्यांना हार्ड वर्ड्स असतील ते चित्र काढून त्यांना अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शिकवण्याचा आज मी प्रयत्न केला. माझ्या क्लासमध्ये अशा बऱ्याच मी ॲक्टिव्हिटीज घेत असते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलवर सबस्क्राईब करा. चलो लिखो आणि वाचून पण दाखवायचं. हां, मला सांग, चित्र कशाचं आहे हे? काय आहे? मोठ्याने सांग. पालं. वरचं चित्र कशाचं आहे हे? हां, कशाचं चित्र आहे? हां, मग मी इथे काय दिलेलं आहे? म आणि ठ दिलेलं आहे. काय करायचं इथे? काना द्यायचा आहे. कशाला काना लागेल सांग बरं? हां, कशाला लागेल? अक्षर काय आहे ते? म आहे. म ला काय लागेल? काना. काना म्हणजे स्टँडिंग लाईन. हां, आता काय झालं? आता काय झालं? वाच. वाच, मोठ्याने वाच. हां, हां, इकडे बघून सांग. माठ. ट आहे का? ठ आहे. माठ. व्हेरी गुड. आता त्यानंतरचं चित्र काय आहे हे? कशाचं चित्र आहे हे? हां, चित्र कशाचं आहे सांग? चित्र हां, मछली. आपण त्याला मराठीत काय म्हणतो? काय म्हणतो? माशी नाही म्हणत आपण. मासा. काय म्हणतो आपण? मासा. मग काय करावं लागेल? बघ, मी इथे दोन शब्द दिलेले आहेत, दोन अक्षर दिलेले आहेत, म आणि स दिलेले आहे. काय करावं लागेल इथे आपल्याला? काना द्यावा लागेल. कशाला द्यावं लागेल काना? हा, हा, द्या काना द्या. हा, त्यानंतर आता काय झालं? मला काना मा स असं झालं. ओके, नाही मला काना मा स झालं. आपल्याला काय लिहायचंय? मा सा. मग साला पण काय द्यावं लागेल? काना द्यावा लागेल. काना म्हणजे एक स्टँडिंग लाईन. हां, आता वाच, मोठ्याने वाच आता. हां, मासा. व्हेरी गुड. आता हे चित्र कशाचं आहे? कान. व्हेरी गुड. लिहा. चलो लिखो. कान. कसं लिहायचं? कोणी सांगणार नाही. हां, हा, कला काना का आणि नळाचं. हा, कान. एकदा मोठ्याने बोल, मोठ्याने सांग. कान. सगळ्यांनी एकदा मोठ्याने शिवणसाठी क्लॅप करा. व्हेरी गुड. चलो बैठो. कशाचं चित्र आहे? रीळ. मग कशाला वेलांटी येईल? र ला. कुठली वेलांटी येईल? पहिली वेलांटी येईल. वेलांटी कशी देतात? हां, वाच आता शब्द. हां, रीळ. हां, आता खालचं चित्र कशाचं आहे? पिन. मग कशाला येईल वेलांटी? हां, चला वेलांटी द्या. हां, वेलांटी द्यायची आहे. आपण काय दिलंय? काना. मग चुकलं की नाही? हां, वेलांटी कशी देतात? परत एकदा बघा, वेलांटी कशी देतात? हां, मग नुसती अशी देतात का? आपण काय शिकलेलो आहोत? पिन. तर मग पिनची वेलांटी, पला वेलांटी द्यायची असल्यावर इथे आपण एक हे पण देतो की नाही? काना. नंतर त्याच्या डोक्यावर पदर दिल्यासारखं असं एक देतो. मग याला काय म्हणायचं? वेलांटी. पचं काय झालं आता हे? पी. आणि पीन. कशाचं चित्र आहे हे? पिन. हे कशाचं चित्र आहे? रीळ. आणि हे कशाचं चित्र आहे? वही. मग कशाला द्यावं लागेल आपल्याला वेलांटी? ह ला द्यावं लागेल. ह ला ही करायचं आपल्याला. मग द्यावे. ह ला काय द्यायचं आपल्याला?
वेलांटी. हां द्या. हां वेलांटीवरून. हां वाचा शब्द. वही. वही. हा शब्द वाचा. लिहिलं. हा शब्द. पिनं. पिनं. हां वही. वेरी गुड. चलो क्लैप करो आरुष के लिए. व पहिले अक्षर लिहा. चलो संबोधी. चलो. आता मला सांग पहिलं चित्र कशाचं आहे. अननसाचं. मग आता तू काय लिहिणार तिथे पहिलं अक्षर. अननसाच्या समोर काय लिहिणार. लिहिणार. काय लिहिणार. हां हे चित्र कशाचं आहे. आईचा. व्हेरी गुड. मग काय लिहायचं. आ असं लिहायचं. पुढचं चित्र कशाचं आहे. इमारतीचं. हां त्यानंतर हां कशाचं चित्र आहे. इडलिंबूचं. व्हेरी गुड. हां चित्र सांगा. उखळाचं. उसाचं. हां एडक्याचं. व्हेरी गुड. आयरणीचं. हां आयरणीचा मात्रा व्यवस्थित काढा. हां एकदा संबोधीसाठी सगळे क्लॅप करा. व्हेरी गुड संबोधी. प्लॅन्ट. हो का नाही. झाडाचे जे पार्ट्स आहेत भाग आहेत आपण त्याचे चित्र काढलेले आणि आता त्या चित्रांचं मला नाव सांगायचं आहे आणि त्याचे स्पेलिंग्स लिहायचे आहेत. हर्षू पहिलं चित्र कशाचं आहे. लीव्स. यस लिखो. यस लिखो. लीव्स लिखो. हां पुढचं चित्र कशाचं आहे. सीड्स. सीड्स म्हणजे बिया. सीड म्हणजे बी. सीड्स म्हणजे अनेक बिया. सीड. त्यानंतर झाडाच्या काय आहेत फांद्या. आपण त्याला काय म्हणतो. ब्रँच म्हणतो. ब्रँचचं स्पेलिंग काय आहे हर्षू. हां अरे ब्रँच. व्हेरी गुड. त्यानंतर काय आहे झाडांचे. झाडांचे काय आहेत. रूट आहे. मुळं. मराठीत काय म्हणायचं. मुळं. काय आहे रूटची स्पेलिंग. हां रूट. व्हेरी गुड. आता हे झाडाचं काय आहे. खोड आहे. त्याला काय म्हणतो आपण. हां चलो लिखो. स्टेम. स्टेम. त्यानंतर बड म्हणजे कळी. BUD. BUD. बड याने कळी. चलो हमने क्या देखा. पार्ट्स ऑफ प्लांट. जे काही आपल्याला पार्ट झालेले आहेत प्लांटचे पार्ट्स त्याचे आपण काय केलेले आहेत नावं लिहिलेले आहेत. चलो क्लॅप करो हर्षू के लिए. चलो दिलेले आहेत. आता त्याचं चित्र ओळखायचं आणि त्याचे स्पेलिंग्स लिहायचे. आरुष चलो को. पहिला बॉडी पार्ट्स काय आहे. चित्र कशाचं आहे. इयर म्हणजे काय. हां चलो लिखो इयर का स्पेलिंग. आर. इयर बोले तो कान. नंतरचं चित्र कशाचं आहे. नोज. नोजचं काय स्पेलिंग आहे. नोज. नंतरचं कशाचं चित्र. हँड. चलो लिखो हँड का स्पेलिंग. हां हँड. व्हेरी गुड. क्लॅप करो. छान. इयर नोज हँड.
2 बॉडी पार्ट्स मी इथे दिलेले आहेत. पहिला बॉडी पार्ट कशाचा आहे ओळखा. चलो अथर्व चलो. कशाचा आहे. स्टमक. ओके ना. स्टमकचं स्पेलिंग काय आहे. चल लिखो. स्टमक. आणि ते कशाचं आहे. किडनी. किडनीचं स्पेलिंग काय आहे. किडनी. व्हेरी गुड. क्लॅप करा एकदा अथर्वसाठी. हां स्टमक आणि किडनी आपले काय आहेत इंटरनल बॉडी पार्ट्स आहेत. ओके चलो.